आणि दुर्जनाच्या संगतीत जर गेला तर दुर्जनही झाल्याशिवाय राहत। त्याचा अर्थ असा, चोरासोबत जर गेले तुम्ही 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तुम्हाला वाटेल, त्याच्या पुढचं सांगते पहा। चोराच्या सोबत गेल्याच्या नंतर चोरी लागण्याची आवड निर्माण होणं ही मोठी गोष्ट नाही। चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं तरी माणसाची बुद्धी तशी होते। चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं म्हणून माणसानं खावं कोणाचं, ल्यावं कोणाचं आणि प्यावं कोणाचं, ही गोष्ट प्रत्येकाने विचार केली पाहिजे। चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं तरी माणसाची बुद्धीला वाटतं की आपण चोरी करावी, ती बुद्धी तो विचार माणसाच्या मध्ये प्रवेश करत असतो। म्हणून संगती फार महत्वाची। तुम्हाला एक उदाहरण सांगेल, विनोदाचा भाग आहे। एक बाबा होते पहा, अगदी वयोवृद्ध झाल्याच्या नंतर एकुलता एक मुलगा होता। हाडाचं काढा रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला, मुलगा अधिकारी झाला। अगदी मुलगा अधिकारी झाला मग बाहेर गावी नोकरीसाठी गेला होता। 10-15 दिवस सुट्टीसाठी म्हणून आई वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे आला। आल्याच्या नंतर बापाकडे शेळ्या होत्या, बकरे करतात ना, 50-50 बकऱ्या होत्या, डोंगरात घेऊन जायचे वडील। म्हणे बाबा तुम्हाला काहीतरी घेऊन देऊ का, एवढे कष्ट घेतलेत। म्हणे नको काय नाही, म्हणे बाबा काहीतरी घेऊन देतो ना। नाही काहीच नको म्हणे, आता कशाला 10-5 वर्ष जगल म्हणे, आता कशाला नको म्हणे। काय नाही बाबा काहीतरी घेऊन देतो दे म्हणे एखादा मनाची विरुंगळा म्हणून डोंगरात गेल्यावर छोटासा एखादा अँड्रॉइड मोबाईल दिला। छोटासा नाही, पुरानं 50,000चा दिला, भला मोठा मोबाईल दिला। त्याच्यासोबत इयरफोन आले होते, त्याला काय म्हणतात इकडे, नवीन नावे पाहता, आमच्या तिकडे त्याला येडे फोन म्हणतात। हा, ते कानात जर घातले कोण काय बोलतं काय ऐकायला येत नाही पहा। पोरांना त्यामध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजन सगळं आणि हिंदी पिक्चरचे गाणे भरून दिले। दुसऱ्या दिवशी म्हातारनं बकऱ्या सोडल्या, ते जसे ते बोळे कानात घातले म्हातारं निघालं डोंगराला। डोंगर चढत होतं पण म्हातारं नाचत होतं। मोबाईलचा परिणाम, डोंगर चढताना सुद्धा म्हातारं नाचत होतं। रोज काठी टेकवत चालायचं, पण आज डोंगर चढताना नसतंय। गावातले 15-16 वर्षाचे महाराज म्हणतात, या म्हातारला झालं काय म्हणे, खुशाल नाचत आहे आजी, डोंगर चढतंय म्हणे, पण म्हातारं झालंय काय। जवळ येऊन पाला आवाज दिला, अ बाबा बाबा ऐकायला तयार नाही, नाचणं काय थांबना। यानं पाहिलं कानात बोळे होते, एक काढलं स्वतःच्या कानात घातलं, त्यात गाणं लागलं होतं, असं त्यात गाणं लागलं होतं। म्हणून म्हातारं नाचत होतं। जसं ती पोरग घरी पळत आलं, आजीला म्हणलं आजी म्हातारं बिघडलंय। ती म्हणते झालं का, अगं आजी म्हातारं बिघडलंय। ती म्हणते झालं आजी म्हातारं बिघडलंय, झालं काय। म्हातारं गाणी ऐकते, कोणतं गाणं, औंध लगीन करावं पाहिजे असं। म्हातारीने पदर कमरला खोचला, भला मोठा दांडा काढून उंबरठ्यात बसली, येऊ दे म्हणे म्हातारा आता। 5:30-6 वाजले, म्हातारं बकऱ्या घेऊन घरी आलं। बकऱ्या रोज म्हातारी यायची पाणी घेऊन बकेटीत, पण आज कुठे येते म्हातारी। म्हातारं म्हणतं अगं म्हातारे पाणी आण पाणी बकऱ्याला। म्हातारी म्हणती पाच तूच। याची इंडिकेटर लागली, याला वाटलं काहीतरी घोटाळा झालाय आता। ज्या वेळेला बकऱ्या बांधल्या घरात येत नाही तर म्हातारीने पट्टाच चालू केला। लाज वाटते का तुम्हाला? तरुणपणी कधी अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजन नाही। म्हातारे झाले आता तुम्ही तरी तुमचा स्वभाव गेला नाही। लाज वाटते का तुम्हाला? मी होती म्हणून टिकले म्हणे, कधी अभंग, हरिपाठ, गवळण नाही, पण खुशाल गाणी ऐकता। एवढी म्हातारी बोलली, जे नाही ती बोलली। म्हाताऱ्याला रागच आला पा, भलं मोठं कपड्याचं गाठोडं बांधलं आणि असं डोंगर उतरून खाली गेलं म्हातारं। 1 किलोमीटर गेलं असेल, तेवढ्यात म्हातारीच्या लक्षात आलं म्हातारं काय ऐकत नाही। बापाचा बाप द्याना सोडून बोलली असेल, जाऊ दे बोलली असेल। तरुणपणात एवढी बोलायची म्हणे, कधी रडले नाही तुम्ही, कधी मनाव घेतलं नाही। आता बोलायला लागले, आता कशाला या ना म्हणे परत। म्हातारा म्हणलं किती काय केलं तू, आता परत येणार नाही, चाललो म्हणे मी। म्हातारं चालत चालत 2 किलोमीटर गेलं। म्हातारीच्या लक्षात होतं का, म्हाताऱ्याच्या डोक्यात गाण्याचं गाडे। म्हातारीने त्याला गाण्यातून बोलायला चालू केलं। म्हातारी म्हणे असं नाही समजणार। परत म्हातारीने सोड लावला। म्हातारी काय म्हणती, जाना नाही ओ मेरी, अजून थोडस पुढे म्हटली म्हातारी, हर पल मेरी। जसं म्हाताऱ्याच्या लक्षात आलं असं गाठोडं म्हाताऱ्याने फेकलं आणि पळतच सुटलं। तू जब जब मुझको विठ्ठल 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 मला सांगायचं काय तुम्हाला, माणसावरती परिणाम होत असतो पहा। ज्या गोष्टीचा माणूस जास्त संगती करतो, ज्या गोष्टीचं माणसाची बुद्धी तशीच होते। मग संगती करावी कुणाची याची भानगड असते। संताची संगती करावी का त्याचा फायदा आहे। आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, पण तरी सुद्धा नारदांच्या संतांसारखी संगती झाली। कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआदी। रामायण लिहिलं, जगाच्या मालकाला तसं वागावं लागलंय। संताच्या संगतीचा फायदा त्याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला। संताची संगती करावी का, भगवान परमात्माच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची असेल, संतांचीच संगती करावी लागेल। नामचिंतन करावं का, त्याचं उत्तर सांगतायत। हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड कुठतील। का करावं भगवंताचं भजन कसं करावं, तोपर्यंतच आपण नामचिंतन करू शकतो जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे। एकदा का आत्माराम निघून गेला ना, शेवटच्या वेळेला म्हणावं लागतं राम नाम
तेच म्हणावं लागतंय. लक्षात आलं पाहिजे आपल्या, बाकी सर्व जगत मिथ्या आहे. राम नाम सत्य आहे, रामाचं भजन करा आणि जीवनामध्ये संताची संगती करावी का. संत तुळशीदासची सांगतायत, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. संताची संगती मनुष्यानं करावी. मी सांगू तुम्हाला, आयुष्यभर भगवान परमात्माची वाट पाहिली, मतंग ऋषींसारख्या संताची संगती झाली. त्या संतांचं नाव संत नाही, शबरी माता. शबरी मातेनं अखंड देवाची वाट पाहिली पहा, आणि अखंड भगवान परमात्माची वाट पाहत म्हणावं, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी साधना. रामा रघुनंदना. जगाच्या मालकाचं दर्शन झालंय शबरी मातेला, पण कधी मतंग ऋषींसारख्या संताची. त्याच्या पुढचं सांगते, वडाळी भुईकर मंडळी सगळ्यांनी लक्ष देऊ नये का. माणसाला संताची संगती व्हावी आणि भगवान परमात्माची प्राप्ती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा, नवल नाही. पशु पक्षालाही संताची संगती झाली तर देवाच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतोय. तुम्ही कधी ऐकलंय की नाही मला माहिती नाही. राधेसारख्या संताची संगती झाली म्हणून गोपाळ कृष्णांच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त झालाय. एक उदाहरण सांगते, विठ्ठल विठ्ठल. एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी खेळत होते, बागडत होते. मोर मयुरी खेळत असताना ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गायींना ओळती देण्याकरिता आले आणि त्याच भगवान परमात्माचं रूप त्या मयुरीने पाहिलं. रूप जसं मयुरीने पाहिलं, मयुरी धावत पडत मोराकडे आली, सांगू लागली. काय सांगती मयुरी, काय करू बाई गा जीव वेडावला, काय करू बाई गा जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवा, मुरलीवाला आडवा. काय करू बाई गा वेडावला, काय करू बाई गा जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवा झाला, सावळा मुरलीवाला आडवा झाला. ज्या वेळेला मयुरी मोराला सांगते, मोरा अरे त्या भगवान परमात्माचं रूप मी पाहिलंय, फक्त एक दोन टाळ वाजवा. ते भगवान परमात्माचं रूप पाहिलं, एवढा सुंदर आहे तो, एवढा सुंदर आहे. मयुरी सांगू लागली मोराला, पण मोराला अहंकार होता रूपाचा. पक्ष्यांचा राजा आहे म्हणे मी, मला बघण्यासाठी लोक पैसे देऊन प्राणी संग्रहालयामध्ये येतात आणि खुशाल सांगते माझ्यापेक्षा सुंदर. मोरा अरे असा अहंकार होऊ देऊ नको, एवढा सुंदर आहे. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकले, एवढं सुंदर रूप आहे ते भगवान परमात्माचं. एकदा जा त्याचं रूप पहा, तुझ्या लक्षात येईल किती सुंदर आहे. अहंकार नष्ट होईल तुझा, अहंकार होऊ देऊ नको. मोर ज्या वेळेला मनामध्ये संकल्प घेऊन भगवान परमात्माच्या द्वारात आलाय आणि रोज त्यानं भजन करायला चालू केलंय. काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, यार है, काली कमली वाला मेरा यार
2 आठवडे पूर्ण झालेत, 1 महिना पूर्ण झाला आणि त्या वेळेला मोरानं पाहिलं जे भगवान परमात्माचं रूप पाहण्यासाठी भजन करतोय तो भगवान परमात्मा बाहेर येत नाही का? देवाला माहिती मोराला अहंकार आहे, जिथे अहंकार आहे जिथे मी पण आहे जगाचा मालक तिथे कधीच येत नाही. निस्वार्थ मनानं जर प्रेम करणारा असेल तर भगवान परमात्मा दर्शन देतो. अहंकारानं नाडल्या गेलेल्या मोराला दर्शन देण्यासाठी येत नाही. 1 महिना झाला, मोराचे नाचून नाचून पाय थकून गेले, पायाचे अगदी नख गळून पडलेत, रडून रडून डोळ्यातले आसू अगदी सुकून गेलेत. ज्या वेळेला मोर स्वतः शेवटच्या वेळेला संकल्प करतोय आता जगून उपयोग नाही, जर जगाचा मालक रूप पाहण्यासाठी एवढं मन तडफड करत होतं ना तो भगवान परमात्मा दर्शन देत नाही. जगण्यात काही अर्थ नाही, आता जीव देणार, एखाद्या डोहात जाऊन जीव देणार, पण जाता जाता मयुरीला सांगू म्हणून मयुरीकडे, मयुरी नाही जगायचं आता, जर देवासाठी महिनाभर भजन केलं भेट देत नाही तो नाही जगायचं, चाललो मी जीव द्यायला. मोरा अरे एक शेवटचा पर्याय म्हणून सांगते, काय एक काम कर, एकदा राधेच्या द्वारात जा आणि राधेला विचार भगवान परमात्माची प्राप्ती होईल कशी. ज्या वेळेला तोच मोर राधेच्या द्वारामध्ये आला आणि त्यानं भजन चालू केलं, कानया रे कानया रे कानया रे जग जेठी, कानया रे कानया रे कानया रे जग जेठी, कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे जग जेठी, देई भेटी देई भेटी देई भेटी कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. ज्या वेळेला मोराचं भजन चालू आहे तो आवाज राधेच्या कानावरती पडला. राधा धावत पळत आली, मोरा अरे कुठे माझा कान्हा, कुठे माझा कृष्ण, कुठे माझा लाला सांग ना. मोर म्हणे 1 महिन्यापासून त्याच्या द्वारात भजन करतोय म्हणे, भेट द्यायला तयार नाही. असं मोरा 1 महिन्यापासून भजन केलं कोणाचं म्हणजे त्याचंच केलं, असं इथंच चुकला तू का? त्याच्या द्वारात जाऊन त्याचं भजन नाही, त्याच्या द्वारात जाऊन माझं भजन कर, पाहू कसं येत नाही बाहेर. तर ज्या वेळेला राधेनं उपाय सांगितला, उपदेश केला आणि तोच मोर भगवान गोपाल कृष्णाच्या मंदिरात आलाय, देवाच्या द्वारात आलाय आणि त्यानं भजन चालू केलंय. तो कानाचं नाही तर तो राधेचं भजन करतो. त्यानं काय म्हणावं, आग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला, आग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला, जसं राधेचं भजन ऐकलं काळा खात होता लोण्याचा गोळ, आला धावत, कुठे माझी राधा कुठे